जरांगे पाटलांचा विषय निघालेला म्हणूनच पुढचा प्रश्न. मराठा समाजाला 10% आरक्षण तर दिलेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की विरोधक असं म्हणतात की हे आरक्षण जे आहे ते कोर्टामध्ये टिकणार नाही. जर टिकणार नाही तर ते विरोधकांनी सिद्ध करावं. महाविकास आघाडी ते सिद्ध करू शकतं? मला एक सिंपल सांगतो तुम्हाला, एक साधं सांगतो फॉर्म्युला. त्यांना बोलायला आता निवडणूक आहेत म्हणून यांना एवढीच हिंमत होती, तर यांचं ईडीचं आणि हे येड्याचं सरकार आल्यानंतर तातडीनं का नाही आणलं? यांचं निर्गुण आयोग का पळाले त्याचं उत्तर का देऊ शकत नाही हे लोक? शुक्रे आयोग आणि गायकवाड आयोग, जे फडणवीसाच्या वेळेस गायकवाड आयोग झाला, तुम्ही पाहिलं की गायकवाड आयोगाने सांगितलं की 30% मराठा महाराष्ट्रात आहे. मग आता शुक्रे आयोगाने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 28%च मराठा आहे. 2% मराठा त्यावेळेस 2019 मध्ये 18 मध्ये 30% होते. तर मग आता शुक्रे आयोगाला आता किती वर्ष झाली? आता 24 मध्ये आपण आलो. 5 वर्ष झाली. 5 वर्षामध्ये मराठी संख्या वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे होती? जे सुप्रीम कोर्टाने जे काही 5 मुद्दे या ठिकाणी कुठल्या समाजाला काय आरक्षणाची पद्धत आहे ते देण्याच्या बाबतचं ट्रिपल टेस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीचं यांनी अवलंब नाही केला. निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीचं काहीतरी आपण करायचं आणि मग कसं निवडणूक पार करायची आणि मग 5 वर्ष बोंबलू द्या ना. धनगर समाजाचं काय केलं आपल्याला माहिती आहे? 10 वर्ष या समाजाची मतं या भाजपने घेतली आणि परवा हायकोर्टामध्ये त्यांची जेव्हा केस आली आणि त्यांच्या विरोधात कोण होतं? तर या RSS जे वनवासी कल्याण योजना चालवते ती वनवासी कल्याण त्या धनगरांच्या विरोधात उभी झाली आणि त्यांनी काय केलं? यांचे ॲडव्होकेट जनरल सरकारचे सराफ आता आहे, मागच्या वेळेस तर ते कुंभकोणी होते, आता सराफ आहेत. त्यांनी सांगितलं की आदिवासीमध्ये कुठली जात समावेश करायची त्याच्या अध्यक्षा देशाच्या राष्ट्रपती असतात. त्याला एक प्रोसिजर आहे आणि जी संविधानिक समिती जी आदिवासी रिसर्च कमिटी जी महाराष्ट्रातली आहे, प्रत्येक राज्यात आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून ही आम्हाला कास्ट तिची शिफारस पाहिजे, तेव्हा मी सही करेल. मान्य हायकोर्टाने नाकारलं, ती केस डिसमिस करून टाकली आणि अपीलमध्ये कोण गेलं? वनवासी कल्याण. घोषणा कोणी केली? फडणवीसांनी घोषणा केली की मी किती तासात? 3 महिन्यामध्ये, तासात नाही, 3 महिन्यामध्ये धनगरांना आरक्षण देतो, मराठ्यांना आरक्षण देतो. परवा विरोधी पक्ष नेते होते, सांगत होते की ओबीसींना राजकीय आरक्षण मी 3 दिवसात आणून देणार. आता तर सरकार जायची वेळ आली, ओबीसीचं आरक्षण आलं नाही, निवडणुका थांबल्यात. काय खोटारडे लोक आहेत. ओ तुम्ही एका पदावर बसलेले आहात, बोलायचं तर प्रामाणिक बोला, जे असेल ते बोला ना, जे होते ते सांगा ना. ते सांगणार नाही, खोटं बोलायचं, मतं घ्यायची आणि मग लोकांना फिरवत राहायचं आणि लाठीचार्ज करायचा आणि त्यांच्यावर SIT लावायची. आता पहिले मी तुम्हाला सांगतो, देशामध्ये पहिली अशी घटना असेल की मोर्चा करणाऱ्या लोकांना SIT. आता तिकडे एक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर याला MSPच्या कायद्यासाठी अडून बसलेले आहेत. सरकारने कायदा करावा. त्यांचे पासपोर्ट जप्ती करून टाकले. त्यांना सांगितले की आता तुम्हाला देशाच्या बाहेर जाता येणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. त्यांना खिळे गाळून ठेवले, तुम्ही दिल्लीत यायचं नाही. काय चाललं काय? आणि परवा हायकोर्टाने तेच सांगितलं की आंदोलन करायचा अधिकार सगळ्यांना आहे, त्यांनी त्या नियमामध्ये बसून आंदोलन केलं पाहिजे. हे सरकार म्हणतो की तुम्हाला आंदोलनच करता येत नाही, परवानगीच नाकारून टाकल्यात. म्हणजे लोकशाही यांना मान्य नाही का? हा पण प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नावर गांभीर्याने चौथा स्तंभाने लक्ष घातलं पाहिजे, असं आमचं मत तुमच्याबद्दल आहे. नक्कीच नाना, आता या महासंग्रामातला शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. 2014-2019 मध्ये मोदी लाट होती, आता मोदी गॅरंटी आहे. गॅरंटी तर आमची होती, आमची गॅरंटी चोरली, पण ही गॅरंटी फसवी आहे. मोदी फसवी गॅरंटी असं म्हटलं तर त्याला फसवी शब्द लावा. 2014 मध्ये फसवलं, 2019 मध्ये फसवलं, आता पुन्हा गॅरंटीच्या नावाने पुन्हा लोकांना फसवायला निघालं. म्हणून फसवी गॅरंटी हा शब्द त्याच्यामध्ये वापरला पाहिजे. आम्ही आमच्या नेते राहुल गांधीजींनी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितलं की आम्ही MSPचा कायदा देऊ, आम्ही आणू आणि MSP देऊ.
यांच्याजवळ सरकार आहे, का नाही करत आहे? स्वामीनाथन समितीला तर मान्य केलंच नाही. स्वामीनाथनजीला यांनी भारतरत्न पुरस्कार दिला, त्याचं स्वागतच केलं आम्ही. पण त्याच्या मुलींनी ऑब्जेक्शन घेतलं की मला जे माझ्या वडिलाची इच्छा होती ते पूर्ण करा. नाही, त्याच्यापेक्षा ते मोठं आहे. या देशाचा शेतकरी, या देशाचा अन्नदाता, याला न्याय मिळावा ही माझ्या वडिलांनी लढाई केली. 2 दिवसामध्ये जो रिपोर्ट त्यांच्या केंद्र सरकारच्या वेबसाईटला होता तो त्यांनी हटवूनच टाकला. किती शेतकऱ्यांचा राग आहे या भाजपला आणि हे सगळे त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना. अन्नदात्याच्या बद्दलचा राग एवढा मोठा, यांना महागात पडणार आहे. मोदी गॅरंटी चालणार नाही असं थोडक्यात आहे. मी तुम्हाला फसवा शब्द लावा, पहिले गॅरंटी नाही. मग आता काँग्रेसची गॅरंटी जनतेला काय असेल या मंचावरून तुम्ही काय सांगाल? बघा, 2 गोष्टी आहेत. मी मागच्या अधिवेशनात, काल पण मी बजेटवर बोलत असताना सांगितलं की आज हॉस्पिटलमध्ये जात असताना लोक सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात. शासकीय हॉस्पिटल ही हॉस्पिटल नाही राहिले, आता हे कत्तलखाने झालेत. तिथं माणसं मारायची व्यवस्था केली गेलेली आहे. 1.5% बजेट महाराष्ट्राच्या सरकारचं आहे. त्याला आम्ही सांगितलं 15% करा ना. तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने जी योजना चालवताय, ज्या मग हार्ट असेल, कॅन्सर असेल किंवा मोठ्या काही आजार असतील त्याच्यामध्ये मोठा पैसा लागतो, ते सरकार देतं 2 लाखापर्यंत. राजस्थानमध्ये आम्ही आरोग्याचा कायदा आणला, 25-25 लाखापर्यंत कुठलाही पेशंट असेल, कुठलाही काही असेल, अनेकांचे जीव वाचवले. आरोग्य आणि शिक्षण हे आमचं पहिलं अधिकार आहे. पण भाजपने तो अधिकार काढूनच टाकला. शिक्षणाच्या शाळा बंद करायला निघाल्यात. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. माझ्या गावात शाळा नसती. आपल्यासारखे असंख्य लोक असतील, गावातून आलेलं असेल. आपण शहरात असेल तर तुम्हाला ठीक आहे, तुम्ही नशिबान आहे. आम्ही तर गावात होतो. आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो, माझे वडील शिकलेत. जिल्हा परिषद शाळा बंद करायला निघालेत हे लोक. 1 लाखाच्या 1.25 लाखाच्या वर शिक्षकाची पदं खाली आहेत. हे आता म्हणतात की आम्ही भरती करतो. आता आचारसंहिता लागली की थांबलं पुन्हा. मग पुढची आचारसंहिता ते थांबलं. कारण की 2014 ते 19 फडणवीस सरकारचं महाराष्ट्रात होतं. त्यावेळेस हे सांगत होते की आम्ही जम्बो भरती करणार आहोत. मेगा भरती, जम्बो नाही, मेगा. शब्द त्यांचे फार मोठे मोठे असतात. आणि पोर्टलचं नाव तर फारच त्यांचं डेंजर असतं, पवित्र पोर्टल. हे आता आदर्श झालेत. आता हे आमचा आदर्श तिकडे घेऊन गेलेत आणि आता हे पवित्र पोर्टल, हे पवित्र पोर्टलच्या नावाने किती तरुणांना लुटलं या लोकांनी महाराष्ट्रात. आताही लुटणं चालूच आहे. मी काल विषय काढला, त्यांना सांगितलं की तुम्ही टाटा कंपनीकडून परीक्षा घेता असं सांगताय. TS शब्द वापरतात ते लोक. तर मी त्यांना सांगितलं की त्यांच्याजवळ नाही आहे स्ट्रक्चर महाराष्ट्रात. गाईच्या कोठ्यामध्ये तुम्ही परीक्षा घेतायत, पेटवारीचे पेपर फुटतात आहेत. हे व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्रामध्ये या नोकर भरतीच्या माध्यमातून होते आहे. पण सरकारला काही नाही. पुरावा द्या, तर पुरावा दिला. पुरावा देऊन सुद्धा सरकार ऐकायला तयार नाही.